आज आपल्या स्टुडिओमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेले निखिल बोऱ्हाडे आमदार महेश लांडगे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली। आणि दादा कधी कार्यकर्ता म्हणून वागवत नाही, दादा कायम सहकारी म्हणतात आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना। तर त्या ठिकाणी डीपी विकास आराखड्यामध्ये कत्तलखान्याचं आरक्षण पडलं, ते आरक्षण रद्द करण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागलं। कारण दादा सुद्धा एक धर्मवादी आहे, हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे कत्तलखान्याचा आरक्षणाचा तिथं प्रश्नच येणार नव्हता। तर निखिलजींच्या माध्यमातून प्रभागातल्या कोणत्या मुद्द्यांवरती आपण महापालिकेमध्ये आवाज उठवणार आहे? काही ॲक्सेस जर मिळाले रस्त्यांचे तर ट्रॅफिकची समस्या त्या ठिकाणी दूर होईल, की सगळ्या नदीच्या बाजूनी STP प्लॅन त्या ठिकाणी बसवणार आहेत। महानगरपालिका भविष्यामध्ये आपण कुठलंही ड्रेनेजचं जे काय पाणी आहे ते नाल्यातनं न जाता ते DPच्या रोडने सगळे ड्रेनेज त्या ठिकाणी झाले पाहिजे। नमस्कार, महाई न्यूजमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महाई न्यूजने सर्वपक्षीय उमेदवार जे इच्छुक आहेत निवडणुकीमध्ये स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी अशा उमेदवारांना आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित करून त्यांना पिंपरी चिंचवडकरांशी संवाद साधण्याचा एक व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध करून दिलेला आहे। अनेक उमेदवारांनी आपला मुद्दा या व्यासपीठावर व्यक्त केला, त्याला पिंपरी चिंचवडकरांचा चांगला प्रतिसादही लाभतोय। आज आपल्या स्टुडिओमध्ये असा एक नवीन चेहरा, म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात जरी नवीन असला तरी सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेले निखिल बोऱ्हाडे, मोशी प्रभाग क्रमांक 2, ज्याचं नाव जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, चिखली, मोशी अशा प्रकारच्या या प्रभागामध्ये स्वतः सोसायटीधारक असोत, स्थानिक नागरिक असोत किंवा विविध स्वयंसेवी संस्था संघटनात असोत, स्वतःचा जनसंपर्क ज्यांनी दांडगा ठेवला आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार महेश लांडगे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली, असे निखिल बोऱ्हाडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। निखिलजी, तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। प्रथमतः मी या ठिकाणी तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल मी महाई न्यूजचं धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद सर। मला सांगा, चिखलीचा आपला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये मला वाटते चिखली गावठाणाचा भाग नाही, पण बाकीचा जो परिसर आहे, मोशीचा परिसर काही आहे, या परिसरामध्ये आपण सातत्यानं काम करत आहात। पण निखिल आम्हाला सामाजिक कार्यकर्ता म्हणून माहिती आहे, पण निखिल त्यांच्याबद्दलचा जो काही राजकीय पार्श्वभूमी आहे, जी काही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याबद्दल आम्हाला आमच्या वाचकांना ऐकायला आवडेल। माझी राजकीय पार्श्वभूमी जर सांगायचं म्हटलं तर घरातच राजकारण पहिल्यापासून असल्यामुळे आमचे आजोबा पूर्वीच्या काळात सामाजिक कार्यामध्ये गावगाड्याच्या ह्याच्यात असल्या कारणास्तव साहजिकच आमचे चुलते 2002 ते 2012 महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं। विधी समिती सभापती असेल, उपमहापौर असेल, असे पदभूषून त्या ठिकाणी एक मोशीमध्ये प्रथम त्या ठिकाणी नगरसेवक होऊन विकास कामांना त्या ठिकाणी गती त्यावेळेस त्यांनी दिली। म्हणजे मला वाटते मोशीमधले एकमेव माजी उपमहापौर असतील तुमचे काका? नाही, त्यावेळेस अनेक नगरसेवक होते, पण त्यांना 2007ला प्रभाग वार्ड पद्धतीमध्ये ते विजयी झाल्यानंतर त्यांना उपमहापौर पदाची संधी मिळाली आणि तेव्हापासून जे नागरी सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसला मी ते चालू केलं आणि तिथून पुढे मग मलाही त्या राजकारणात समाजकारणात आवड लागत गेली आणि त्यांची कामं सगळी मी त्या ठिकाणी पाहत होतो। आणि ते काम करता करता 2012चे इलेक्शन मी पूर्णत्व आम्ही स्वतः त्यांच्यासाठी लढवले। हां, त्यांच्यासाठी म्हणजे मला वाटतं की त्यांच्या ऑफिसमध्ये नागरी सुविधा केंद्र चालवता चालवता तुम्ही स्वतः उमेदवार होण्यापर्यंत मेहनत करावी लागली। मला सांगा, सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा निखिल बोऱ्हाडेंचं नाव चांगलं चर्चेत असतं। तुमचं एक सोशल फाउंडेशन आहे ज्याच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेतले जातात, त्याच्याबद्दल काय आम्हाला सांगाल तुम्ही? हे पहा, मी 2017ला आमचे काका इच्छुक होते, भारतीय जनता पार्टीत आम्ही प्रवेश केला। त्या काळात काही कारणास्तव त्यावेळेस संधी मिळाली नाही। त्यानंतर
आपले सगळ्यांचे लाडके आमदार हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांच्याशी माझी भेट झाल्यानंतर मग मी तिथनं पुढं माझं जे काही राजकीय करिअरमध्ये काम करायला सुरुवात केली. ती सुरुवात करत असताना मी प्रथमतः एक जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी चालू केलं. जनसंपर्क कार्यालयात तर लोक आली पाहिजे ना, कार्यालय सगळे अनेक लोकांचे असतात. बरोबर. मग त्या ठिकाणी आधार कार्ड सेंटर चालू केलं, वेगवेगळ्या नागरिक सुविधा केंद्र त्या ठिकाणी चालू केले. लोकांना शासकीय दाखले असतील ते मिळवण्यासाठी त्या ठिकाणी मी सुरुवात केली. आणि मग त्याच्यातनंच लोकांचं त्या ठिकाणी ये जा वाढली, लोकांच्या कामांच्या अपेक्षा वाढत गेल्या. आणि मग नंतर हळूहळू मी त्या कामं पूर्ण करण्यासाठी दादांच्या माध्यमातून असेल, माझ्या काही व्यक्तिगत संस्थेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी ते काम पुढं करत गेलो. आणि जनसंपर्क जास्त वाढवण्याचं कारण म्हणजे मी लोकांच्या जनसंपर्क, आता आपल्या मोशीमध्ये हा डेव्हलप एरिया आहे आणि हा एरिया डेव्हलप होत असताना त्या ठिकाणी सोसायटी धारक मोठ्या प्रमाणावर आहेत. बरोबर. मग सोसायटी धारकांना आपली ओळख तयार करून देणे आणि त्यांच्याशी परिचय करणे, याच्यासाठी मी एक सोसायटी संवाद, सोसायटी संवाद नाही म्हणता यायचं त्याला, की मी आपल्या पिंपरी चिंचवडची जी थीम आहे भक्तिशक्तीची, त्याचं एक शिल्प तयार केलं. आणि ते शिल्प घेऊन ज्या कोणी घरात त्यांचं ॲनिव्हर्सरी असेल, वाढदिवस असेल, कुठल्याही कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याचा, म्हणजे प्रत्येकाच्या घरात तुमचं भक्तिशक्तीचं शिल्प गेलेलं आहे. हो. अच्छा, चांगली आहे. ते मग भेटीगाठी माझ्या चालू झाल्या. मग त्याच्यातून सोसायटीची लोक एकत्र येऊन मला अडचणी सांगू लागल्या. मग त्या अडचणी जे काही छोट्या मोठ्या असायच्या त्या माझ्या लेवलला मी करत होतो. काही प्रशासकीय लेवलला असायच्या तर त्यावेळेस मला दादांची गरज पडायची. मग दादांना फोन केले की माझे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगून दादा ते काम मार्गी लावायचे. मला सांगा की हे जो तुम्ही लोकांच्या मध्ये राहण्याचा जो तुम्ही सुरुवात केली आणि त्याला चांगला प्रतिसाद विशेषतः मिळाला, 2024ला जी विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मोशीतून महेश लांडगेंना मताधिक्य घटणार अशी एक चित्र निर्माण झालं होतं. त्यावेळेला आम्ही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही पाहिलंय की तुम्ही प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून मध्यंतरी एक कार्यक्रम झाला होता तुमचा. आणि त्या कार्यक्रमातच म्हणजे आता जवळपास अजून उमेदवारी निश्चित नाही, पण पिंपरी चिंचवड शहरात पहिला उमेदवार महेश लांडगेंनी अप्रत्यक्षपणे जो घोषित केला होता तो तुमच्या कार्यक्रमात झाला होता. मला सांगा, महेश लांडगेंचं जे त्या ठिकाणी काम आपण केलं त्या 2024च्या कामाची ही बक्षिसी आहे का? दादांबरोबर मी 2018 म्हणजे 17चं इलेक्शन झालं आणि महानगरपालिकेचं, आणि 18च्या वाढदिवसाला दादा मला भेटायला आले. मी दादांना भेटायला गेलो आणि तिथनं पुढं आमचे मैत्रीचे संबंध वाढत गेले. आणि दादा कधी कार्यकर्ता म्हणून वागवत नाही, दादा कायम सहकारी म्हणतात आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना. ते त्यांचं मोठेपण आहे. पण एक कार्यकर्ता म्हणून मला 2019ला त्यांचं काम करायची संधी मिळाली आणि 2014ला जे दादांचं मला काम करता नाही आलं त्याची खंत मी जाहीर भाषणात व्यक्त केली होती. पण 2019ला मोशी गाव एक सगळं दादांच्या बाजूने होतं, सर्व पक्षीय बऱ्यापैकी दादांच्या बाजूने होते. त्याचीच परिस्थिती उलटी झाली 2024ला. 2024ला पूर्ण मोशी गाव विरोधात होतं, म्हणजे नेते मंडळी आणि काही ठराविक कार्यकर्त्यांसहित आम्ही दादांच्या बाजूला होतो, मोजके मावळे. आणि ते काम करत असताना आम्हाला विश्वास होता दादांनी केलेली कामं, आमचा जनतेशी वाढलेला संवाद आणि आम्ही जनतेसाठी दादांकडनं करून घेतलेली कामं, आम्ही त्याच्यावर फोकस केला. कारण दादांनी आम्हाला सांगितलं होतं कोणावरती टीका करायची नाही, आपण काय केलं आहे आणि आपण काय करणार आहे. आणि हे जरी एखादा राजकीय पुढारी विरोधात गेला म्हणजे पूर्ण त्याचा भाग परिसर विरोधात जात नसतो. काही गोष्टी कशा असतात, दादांनी मोशीसाठी काय केलं, ग्रामदैवत आहे नागेश्वर महाराज. मी त्या मुद्द्यावर निखिलजी येणार आहे. तत्पूर्वी मला सांगा की मधल्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला. तुमच्या मोशी आणि आळंदी जे तीर्थक्षेत्र आळंदी आहे त्या परिसरामध्ये कत्तलखाना त्या ठिकाणी येणार होता. आपला ज्या पक्षाचं तुम्ही काम करता तो देव देश धर्म सांगणारा पक्ष आहे. सत्ता भारतीय जनता पार्टीची होती, विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे होते
आणि असं असताना सुद्धा त्या ठिकाणी DP विकास आराखड्यामध्ये कत्तलखान्याचं आरक्षण पडलं. ते आरक्षण रद्द करण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागलं. नाही, त्याचं असं आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे नागेश्वर महाराजांची आमच्या मोशी गावावरती आशीर्वाद आहे आणि नागेश्वर महाराजांची जी काही आमच्या मोशी गावाने जागा खरेदी केली, ती जागा खरेदी करण्यासाठी ती जी काही पुढची लोक होती त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी महेशदादांची फार मोठी भूमिका त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस कत्तलखान्याचं आरक्षण जवळ पडलं देहू आळंदीच्या मध्ये आणि मोशी गावच्या जवळ, तर त्यावेळेस आम्हाला ही गोष्ट कळल्यानंतर आम्ही मोशी ग्रामस्थ सर्व एकत्र आलो. आम्ही आमदार साहेबांकडे गेलो, कारण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पहिलं जाणं आमचं कर्तव्य आहे. पण बघा आमदार कसे असतात, म्हणजे आमदारांकडे आम्ही गेलो, दादा म्हटले होणार नाही हे शक्य तिथे करणार नाही. हां, कारण दादा सुद्धा एक धर्मवादी आहे, हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे कत्तलखान्याचा आरक्षणाचा तिथं प्रश्नच येणार नव्हता. ठीक आहे, त्या ठिकाणी जे काही DP प्लॅन बनवणारे अधिकारी असेल त्यांनी ते पाहिलं असेल नसेल माहीत नाही, त्यांनी ते आरक्षण टाकलं तिथं. पण ते आरक्षण उठवण्यासाठी ज्यावेळेस चिखलीमध्ये नाट्यगृहाचं उद्घाटन होतं, तर त्यावेळेस आम्ही सर्व पक्षीय लोक त्या ठिकाणी दादांना सांगितलं की दादा माझ्या गावातली सर्व नेते मंडळी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला भेटायचे आणि ते आमचं असं असं गावातलं आरक्षण हे करायचं काढायचे. त्याच्यानंतर दादांनी तिथं आम्हाला लगेच स्टेजवर बोलवलं की मोशीवाले पहिल्यांदा या, बाकीचा कार्यक्रम झाल्यानंतर ते सभागृहात झालेला कार्यक्रम. आणि मग तिथंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे मी त्या ठिकाणी निश्चित ते आरक्षण काढलं जाईल असा शब्द दिला आणि एक 3-4 दिवसातच CM साहेबांनी शब्द दिला होता, घोषणा केली होती, पण त्याचं लिखित स्वरूपामध्ये मिळालंय का? हो झालं ना. मग त्याच्यात CM साहेबांनी पुण्यात घोषणा केली, जाहीर केलं ना तिथं डायरेक्ट. नाही, त्यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीर केलं होतं, पण कत्तलखान्याचं आरक्षण रद्द झाला याच्या प्रकारचं अधिकृत नोटिफिकेशन निघालंय का? हो, महानगरपालिकेला तसं आदेश त्यांनी CM कार्यालयातनं हे केलेले आहेत आणि हो, आणि तो DP आता अजून मंजूर झालेला नाहीये, म्हणजे अजून म्हणजे राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. मला सांगा की आपण आता DPचा विषय घेतला, नागेश्वर महाराजांच्या जागेचा विषय घेतला, मधल्या काळामध्ये 2024ला जी निवडणूक झाली विधानसभेची, त्यावेळेला महेश लांडगेंनी त्या ठिकाणी प्रचार करत असताना शड्डू ठोकला आणि त्याचं सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमांवरती नकारात्मक पद्धतीने सांगण्यात आलं. तर तिथली जी मानसिकता लोकांची होती की बाबा नाही, देवालाच आव्हान दिलं महेशदादांनी वगैरे, तर ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे का असं वाटते का? नाही, हे बघा प्रत्येक राजकीय पक्षाचं काय असतं की शेवटी विरोधकांचं काम विरोधक करत असतात. काही असतं, दादांनी नारळ फोडला आणि नारळ फोडल्यानंतर आपण जसं पहिल्यांदा बघा, दादा एक पैलवान आहेत आणि कुठल्याही पैलवानाबरोबर जर समोरच्या पैलवानाबरोबर कुस्ती करायची असती त्यावेळेस ते कुस्ती लावणाऱ्याच्या पहिल्यांदा नमस्कार करतात, पाया पडतात, बरोबर, आणि मग शड्डू ठोकतात. तसं ते नागेश्वर महाराजांच्या चरणी पाया पडले आणि नंतर त्यांनी शड्डू पाठीमागच्या बाजूला बघून तो ठोकला होता. त्याचं व्हिडिओ क्लिपमध्ये ते वेगळं अर्थाने दाखवलं गेलं, लोकांच्या मनावर वेगळं बिंबवायचा प्रयत्न केला, पण ते लोकांनी मतपेटीतून उत्तर दिलेले बघा. त्यावेळेस सुद्धा दादांनी किंवा दादांच्या सहकार्याने कोणी टीका केली नाही. पण आम्ही कामाच्या ह्याच्यातून आणि लोकांनी मतदानाच्या ह्याच्यातून दाखवून दिलं की दादांचं धर्मासाठी, गावांसाठी, आपल्या संस्कृती परंपरा जपण्यासाठी किती मोठं योगदान आहे. बरोबर. आणि त्या मला असं त्यावेळेला आठवते की ज्यानंतर तुमच्याच कार्यक्रमामध्ये दादा बोलले होते महेश लांडगे की मला गाव एक ठेवायचं आहे. हो, दादा बोलले होते की मला गाव एक ठेवायचे, मला कुठल्याही गावात वादविवाद लावायचे नाही आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचं, शेवटी राजकीय पक्षांमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या विचाराने काम करत असतो. पण दादांची भूमिका अशी असते की त्या गावातले कार्यकर्ते, त्या गावातले सहकारी, भले विरोधातले असू द्या, जवळचे असू द्या, त्यांनी त्या गावासाठी एकोप्याने राहिलं पाहिजे अशी भूमिका असते. त्याच्यामुळे ते म्हटले. आणि जसं तुम्ही सांगितलं की तुमचं पहिल्यांदा त्यांनी कळत न कळतच उमेदवारी निश्चित केली, तर ते 2024च्या जो काही संघर्ष पाहिला आम्हाला, ज्या ठिकाणी दादांचं काम त्या
पोटतिडकीनी करावं लागलं 24ला, कारण एवढी मोठी कामं मोशीमध्ये झाली होती. तरीसुद्धा दादांना त्या ठिकाणी आम्हाला सगळ्या सहकाऱ्यांना ते पळावं लागलं, काम करावं लागलं. आणि ती कामं केल्यानंतर साहजिक दादांना वाटलं की हा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, प्रामाणिक सहकारी आहे माझा. म्हणून दादा त्या ठिकाणी म्हटले की बाबा तू काही काळजी करू नको, महानगरपालिकेत तुला पाठवण्यासाठी ते माझी जबाबदारी. आणि आता ती जबाबदारी तुमची दादांनी घेतली. मला सांगा, सामाजिक कार्यकर्ता असतो, कार्यकर्ता असतो, कट्टर कार्यकर्ता असतो, निष्ठावंत कार्यकर्ता असतो, पण ज्या वेळेला तो लोकांचा प्रतिनिधी नगरसेवक असतो त्यावेळेला त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा असतात, बरोबर. मग आता आम्ही तुमच्या प्रभागातले नागरिक असोत किंवा आम्ही पिंपरी चिंचवडकर असो, तर निखिलजींच्या माध्यमातून प्रभागातल्या कोणत्या मुद्द्यांवरती आपण महापालिकेमध्ये आवाज उठवणार आहे हे सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. हे पहा, आमच्या प्रभागामध्ये काही ठिकाणी डीपीचे रस्ते थांबले गेले. त्या ठिकाणी ठीक आहे, सगळे शेतकरी त्या ठिकाणी सहकार्य करतात असं काही नाही आहे, सगळे शेतकरी विरोध करतात असंही काही नसतं. मोबदल्याचा विषय मोबदल्याचा विषय असतो. तर त्या आमच्या स्थानिक भूमिपत्रांना जर योग्य मोबदला महानगरपालिकेकडनं त्यांना जी प्रोसेस आहे ती जर लवकर करून दिली तर सगळे स्थानिक भूमिपुत्र ती गोष्ट करून द्यायला तयार असतात. त्याच्यामुळं काय होणार आहे की काही एक्सेस जर मिळाले रस्त्यांचे तर ट्रॅफिकची समस्या त्या ठिकाणी दूर होईल. दुसरी गोष्ट बघा, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांना म्हणजे काय होतं, फुटपाथनी जायला यायला लागतं. बरेचसे फुटपाथ आमच्या त्या भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी ज्या फुटपाथवरती जे काही भाजी विक्रेते वगैरे बसतात त्यांना कुठंतरी पहिल्यांदा होकर झोनप्रमाणे असं जागा मिळून त्या ठिकाणी त्यांचं रोजीरोटीचा विचार करून मग त्या ठिकाणी अतिक्रमणमुक्त फुटपाथ. आणि त्याच्यात बघा, आता दादांनीच आपल्या म्हणजे नमाई इंद्रायणी जे आहे, जो आता इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प जो दादांनी मंजूर करून आणलेला आहे, त्याच्यातच आपलं एक काम चांगलं होणार आहे की सगळ्या नदीच्या बाजूनी STP प्लॅन्ट त्या ठिकाणी बसवणार आहेत. त्यामुळे सांडपाणी हे नदीमध्ये मिसळणार. त्यामुळे होणार काय आहे की महानगरपालिका भविष्यामध्ये आपण कुठलंही ड्रेनेजचं जे काय पाणी आहे ते नाल्यातनं न जाता ते डीपीच्या रोडनी सगळे ड्रेनेज त्या ठिकाणी झाले पाहिजे. आणि नाल्यातनं जर ड्रेनेज नाही नेलं तर नाला दुर्गंधी होणार नाही, नागरी आरोग्य सुद्धा. आणि नाल्यातलं जे नैसर्गिक पाणी जे आहे ते नदीला स्वच्छ जाईल. आणि ड्रेनेजचं जे काही पाणी ते STPला जाऊन स्वच्छ होऊन नदीत गेल्यानंतर तो एक विषय आपल्या म्हणजे दादांच्या त्या कामातूनच ॲक्च्युली तो आलेला आहे. फक्त तो आता ज्या प्रभागात ज्या त्या नगरसेवकांनी समजून घेऊन ते केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या प्रभागामध्ये आता जाधववाडीमध्ये तळी गार्डन वगैरे आहे, म्हणजे तिकडं 16 सेक्टरला गार्डन आहे, पण मोशीच्या ह्या भागामध्ये आम्हाला मोठं खेळाचं मैदान, त्या ठिकाणी उद्यान नाही आहे, सांस्कृतिक भवन नाही आहे. तर ह्याची जी काही आरक्षणं आहेत किंवा शासकीय जागेंवरती काही अजून काही त्या ठिकाणी दादांच्या पाठपुराव्याने करून घेता येईल का, ह्या गोष्टी आम्हाला भविष्यामध्ये मोशीसाठी करायच्यात. कारण त्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जगातील सगळ्यात मोठं त्या ठिकाणी स्मारक होते. मग त्या स्मारकाला शोभेल असाच विकास आमच्या मोशीसाठी आम्हाला करता आला पाहिजे. आणि तो विकास त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी सोसायटी धारकांच्या छोट्या मोठ्या काही अडचणी असतात त्या सोडवायचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आता दादांनी बघा बरेचसे विधानसभेत प्रश्न मार्गी लावले, लोकांच्या ते लक्षात आलं नसेल कधी. म्हणजे शास्ती कर तर माफ केला, तुमचे जे काही प्राधिकरणाचे 45,000 सदनिकांना ते मालक केलं त्यांना. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही बघा दादांनी आता रेरामध्ये सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना सांगून त्याच्यात बदल करायला लावलेत. कारण होतं काय की बिल्डर आणि फ्लॅटधारक यांच्यात कायम वाद होतात. ते वाद का होतात की त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळं ते बिल्डर त्यांना त्या गोष्टी प्रोव्हाइड करत नाही. बरोबर. म्हणून आत्ता पण बघा दादांनी घनकचऱ्याची व्यवस्था आणि STP प्लॅन जो सोसायटीतला आहे त्याच्यात आत्ता विधानसभेमध्ये जो वेळेस आवाज उठवला की 5 वर्ष तो बिल्डरनी सांभाळायचा आणि मग सोसायटीकडे हँडओव्हर करायचा. म्हणजे होतं काय, कंप्लेशन मिळण्यासाठी बिल्डर काय करणार,
एखादा STP प्लॅन्ट चालू करून देणार, एखादा घनकचऱ्याचा प्रकल्प त्यांना निकृष्ट दर्जाचा असतो आणि तो 3-4 महिन्यात 6 महिन्यात बंद पडणार. ती सोसायटी ते भांडत बसणार त्यांच्यात किंवा तो बिल्डरशी वाद त्यांचा होतो. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी समस्या होती पार्किंगची. व्हायचं काय त्या ठिकाणी नियमामध्ये, रेराच्या नियमात की 60% 70% पार्किंग बसायची आणि फ्लॅट धारक 100 असेल तर 60 पार्किंग देणार. मग 40 फ्लॅट धारकांना पार्किंग भेटत नव्हती. मग दादांनी त्या ठिकाणी आता तो सुद्धा रेरामध्ये कायद्यात की प्रत्येक फ्लॅटला पार्किंग त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. बरोबर. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याचा परिणाम आमच्या स्थानिक लेवलला जे प्रभागात आम्हाला काम करायचं आहे त्याच्यासाठी सोपं होणार आहे. कारण शेवटी बघा, मतदार प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो. बरोबर. कुठलंही तुम्ही भावनिक आव्हान केलं किंवा कुठल्याही प्रकारचं टीका टिप्पणी केली कोणावरती, विरोधकांवरती, कोण काय कोणावरती टीका करून मतं मिळणार नाही. मी काय केलंय माझ्या नागरिकांसाठी आणि भविष्यात मी काय करणार आहे त्याचे दोन्हींचे प्लॅन जर आपल्याकडे असेल तर आपल्याला लोक त्या ठिकाणी स्वीकारणार आहेत. नक्कीच. तुम्ही सांगितलं की आता मोशी, तर मला तर असं वाटायला लागलंय की बघा, स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण मोशीमध्ये, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मोशीमध्ये, तुमचा 800 बेडचं मोठं जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल मोशीमध्ये, पिंपरी चिंचवड न्यायालय मोशीमध्ये, सगळं कमिशनर ऑफिस जरा कमी मोशीमध्येच. म्हणजे जे काय डेव्हलपमेंट चालली आहे ती सगळी मोशीमध्येच चालली आहे. मला असं वाटतंय की तुमच्या आमदारांचं लक्ष फक्त मोशीवरच जास्त आहे का? आमच्या दादांचं लक्ष मोशीवरतीच आहे खास करून. आणि त्याचं कारण असं आहे की पिंपरी चिंचवड शहराचं जो प्रवेशद्वार म्हटलं तर वावगं ठरणार नाही ते मोशी आहे. कारण तुम्ही जे सगळ्यात मोठी औद्योगिक जी वसाहत आहे चाकण, म्हाळुंगे, तिथं येणारे जाणारे नागरिक सगळे मोशीतनं येतात जातात. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा हार्ट म्हटलं तर वावगं ठरणार नाही मोशी. मला सांगा की आता मोशीमधलं तुम्ही बऱ्याचशा मुद्द्यांवरती हे केलं, चर्चा केली. आता मोशी म्हटलं की नागेश्वर महाराज आले, नागेश्वर महाराज म्हटलं की बोराडे आले, बोराटे आले, जांभूळकर आले, अनेक तिथं आले, सस्ते आले. आता मला सांगा, गाव सगळं एक करायची भूमिका महेश दादांनी घेतलेली आहे. 2024ची जी परिस्थिती होती ती आता निश्चितपणे बदललेली आहे. 2026ची जी महापालिका निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये दादांच्या पॅनलचा तुमच्या स्कोअर काय राहील तुमच्या प्रभागात? हे बघा, आमच्या प्रभागामध्ये दादांचे जे 4ही उमेदवार आहेत, आता असं मला तर असं कळतं की बाबा राहुलदादा जाधव असतील, मी स्वतः असेल, सारिकाताई बोराडे असेल आणि आमच्या जे निलेश शेठ बोराटे आहेत त्यांच्या सौभाग्यवती सुजाताताई बोराटे, हे संभाव्य उमेदवार असतील. हां, हे संभाव्य उमेदवार जवळजवळ दादांनी निश्चित केलेल्या आहेत. तर ह्या 4ही उमेदवारांची प्रत्येकाची कॅपॅसिटी चांगल्या प्रकारे आहे, कामं केलेली आहेत. त्यातले 2 विद्यमान नगरसेवक आहेत. आम्ही दोघं नवखे असलो तरी आम्ही 8-9 वर्ष झालं कोविड काळापासून तर आत्तापर्यंत लोकांच्या सुखदुःखात आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत, लोकांच्या अडचणी जाणून घेतल्यात. दादांकडनं लोकांची काही कामं करून घेण्यात आम्हाला यश आलेलं आहे. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या उडसविलेपासला रस्ता खूप दिवसापूर्वी तो थांबला होता, पण तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर जो नाशिक हायवेपासून रंजन काट्यापर्यंत रस्ता जातो 24 मीटरचा, तिथंही काही आमच्या सस्ते कुटुंबियांनी सहकार्याची भूमिका दाखवून आणि बपत्र भरून देऊन दादांवर विश्वास ठेवून आज तोही रस्ता पूर्णत्वास त्या ठिकाणी काम चालू आहे. ठीक आहे, काही ठिकाणी अजून 1-2 रस्ते आमचे राहिले असतील, ते भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याचं सोडवण्याचा प्रयत्न नियोजन करतोय. मला सांगा की आता तुम्ही म्हणाले की आमचं पॅनल स्ट्रॉंग आहे, पण आता जे तुमच्या समोरचं पॅनेल आहे त्याच्यामध्ये पण एकेकाळी दादांबरोबर काम केलेले अनुभवी नगरसेवक आहेत. मग अनुभव विरुद्ध नवखे 2, मग ही जर लढत झाली तर ते तुम्हाला तर आव्हानात्मक आहे निवडणूक. नाही, आव्हानात्मक प्रत्येक निवडणूक बघा, शेवटी उमेदवार समोर कोण येतो त्यापेक्षा आम्ही असा विचार करतो की आपण काय केलं पाहिजे. शेवटी नवखे असलो तरी आम्हालाही राजकीय पार्श्वभूमीचा अनुभव आहे. त्याच्यानंतर दादांच्या 2 इलेक्शन आम्ही पाहिल्यात, त्याच्या आधी आमच्या काकांच्या 2 इलेक्शन पाहिल्यात
आणि आता मी स्वतः माझी इलेक्शन हँडल करतोय. त्याच्यामुळं हे पहा, माझा जो लोकांशी दांडगा जनसंपर्क आहे आणि लोकांना मी कधी खोटं नाही सांगत. म्हणजे जे आहे ते जे आहे ते हे होणार, हे होणार, हे नाही होणार, हे का नाही होणार ते पण सांगतो. लोकांना अपेक्षेला लावून नाही ठेवायचं. बरोबर. त्याच्यामुळं उमेदवार माझ्यासमोर कोण येईल आणि कसा येईल त्याचा विचार करणारा मी कार्यकर्ता नाही. दादा जे मला जबाबदारी देतील ते प्रामाणिकपणे पार पाडणारा मी एक कार्यकर्ता आहे. म्हणजे ठरलंय की लढायचं आहे आणि हा, जिंकायचं आहे. लढायचं आणि जिंकायचं. बरं, मला सांगा निखिलजी, आता शेवटचा प्रश्न की आपण आपल्या प्रभागामध्ये आता फिरताय, प्रचार करताय, पण आमच्या महाई न्यूजच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना काय आवाहन कराल, त्यांनी तुम्हाला का मतदान करावं? हे पहा, आता तुम्ही जर तुमचं महाई न्यूज जे आहे, तुम्ही जर एक आमच्या प्रभागातील लोकांचं जर बाईट घेतल्या, फीडबॅक बाईट घ्यायला पाहिजे. हां, तुम्ही घ्या आणि प्रत्येक सोसायटीत जा, प्रत्येकाला विचारा की निखिल बोराडेंना तुम्ही का मतदान करणार किंवा तो का पाहिजे तुम्हाला. लोक सांगतात, मी नाही सांगत. लोक सांगतात, दादा तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहे, 100% आहे. आणि मी जी कामं दादांकडनं करून घेतली, शेवटी बघा दादांचे सगळेच सहकारी दादांना सारखे असतात आणि सारखेच राहणार. पण एखादा गोष्टीत कसं असतं की आपण काय मांडलं पाहिजे आणि आपण आपल्या भागासाठी, आपल्या गावासाठी काय काम करून घेतलं पाहिजे हे ज्ञात आपल्याला असलं पाहिजे. त्याच्यामुळं मला तर काही वाटत नाही की मला बघा जाधववाडी असेल, आता जाधववाडीत सुद्धा मी आरोग्य शिबिर घेतलं होतं, मोशीमध्ये सुद्धा घेतलं होतं. दोन्ही ठिकाणी 5-5, 6-6 हजार लोक त्या ठिकाणी आलेली. त्याच्यामुळं चिंता मला ती नाही आहे. 100% लोक त्या ठिकाणी मला संधी देतील, कारण लोकांना माहिती हा एक प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे. कुठल्याही प्रकारच्या भूलथापा हा टाकत म्हणजे सांगत नाही किंवा कुठल्याही आमिष दाखवून मतं मागत नाही. त्याच्यामुळं लोकांना माहिती की आपलं जर काम करायचं असेल तर निखिलला नगरसेवक केलं पाहिजे. निश्चितच निखिलजी आज आपल्यासोबत होते. निखिल बोराडे ज्यांना आत्मविश्वास आहे की मोशी प्रभाग क्रमांक 2 मधले नागरिक त्यांच्या पाठीशी राहतील. का राहतील तर त्यांनी त्यांच्या नेत्यांनी केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर ते त्यांच्या पाठीशी राहतील. आणि निखिलजी तुम्हाला आमच्या महाई न्यूजच्या माध्यमातून या निवडणुकीकरिता आम्ही सदिच्छा देतो आणि आपण मोशीचा किंबहुना मोशी आणि त्या परिसराचा आवाज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बुलंद कराल आणि आमच्यासारख्या सोसायटीधारकांचे असतील आणि तळागाळातल्या सगळ्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्राधान्याने त्या ठिकाणी मांडाल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपण वेळ दिला आणि आमच्याशी संवाद साधला याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचं सुद्धा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.